नमस्कार मंडळी, आज ना मंडळी मेथी वडा बनवलेला आहे। मस्त असा क्रिस्पी झालेला आहे। क्रिस्पी होण्यासाठी सुद्धा मी इथं टिप्स सांगितलेली आहे, नक्की फॉलो करा व्हिडिओ किंवा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। बऱ्याचदा वडे तर बनवतो पण क्रिस्पी होत नाहीत म्हणून आपण बनवायलाच जात नाही, तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा म्हणजे तुमचे सुद्धा वडे क्रिस्पी कुरकुरीत होतात। तर बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे वड्यांना, खूप छान तळले गेलेले आहेत वडे। त्याच्यासाठी सुद्धा तळण्यासाठी सुद्धा मी टिप्स सांगितलेली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथं अशी पान मेथी तोडून घेतलेली आहे। पान तोडून घ्या आणि अगोदर धुवून घ्यायची आहे आपल्याला मेथी। आता इथं स्वच्छ पाण्याने प्यायच्या धुवून घेणार आहे मी। मेथीतलं पाणी गळत आहे तोवर आपण आता इथे एक वाटण तयार करणार आहोत, जे क्रिस्पीपणा येण्यासाठी कुरकुरीतपणा येण्यासाठी वड्यांना। तर इथं मी अर्धी वाटी पोहे घेतलेला आहे, मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तर बघू शकताय एका प्लेटीमध्ये काढून द्यायचं आहे। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे आणि आता इथं बघू शकताय तुम्ही लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। धने मोठ्या चमच्याने 1 चमचा धने घेतलेला आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती सुद्धा करू शकताय तुम्ही। तर हे आता आपल्याला मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे किंवा रवाळ ठेवलात तरी चालेल, मस्तच लागतात वड्यांमध्ये हे मिश्रण किंवा हे वाटण घातल्याच्या नंतर। तर बघू शकताय अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे, त्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता इथं मेथीतलं पाणी आपलं हे झालेलं आहे, गळून गेलेलं आहे। आता थोडी थोडी मेथी घ्यायची आहे, मोठी मोठी कापून घ्यायची आहे, आपल्याला जास्त बारीक कापत बसायचं नाही। पान असं दिसलं पाहिजे वड्यामध्ये, मस्त दिसायला पण मस्त आणि खायला पण मस्त। तळल्याच्या नंतर मेथी खूप छान लागते वड्यांमधली। तर बघू शकताय अशा पद्धतीने सगळीच मेथी आपल्याला कापून घ्यायची आहे। एका बाउलमध्ये आता काढून घेतलेले आहे मी। आता इथं बघा कांदा आपल्याला असं लांब लांब कापून घ्यायचा आहे। एका कांद्यातनं 2 भाग करायचे आहेत। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असे बारीक स्लाइसमध्ये लांब लांब कांदा कापायचा आहे आणि अशा पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्याच्या, म्हणजे काय होतं पूर्ण वड्यांमध्ये कांदा पांगला जातो किंवा पसरला जातो। तो बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या त्याच्या मोकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। कांदा कापून झाला की याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे या बाउलमध्ये। आता मेथी, कांदा आणि आता आपण सगळेच मसाले, पीठ वगैरे याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये जो पोहे वाटून घेतले होते मिक्सरला ते घालून घ्यायचा आहे। पोह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकताय बरं का, म्हणजे तुमच्याकडे तांदळाचं पीठ वगैरे अवेलेबल नसेल तर पोह्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकताय। तर आता जे वाटून घेतलेलं होतं आपण अद्रक, लसूण आणि धणे, हिरवी मिरचीचं, जिरेचं, हे याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे। हा मसाला आवर्जून सांगते बनवायला, कारण या मसाल्याने खूप छान चव येते वड्यांना। तर आता इथे मी तांदळाचं पीठ 1 पाव वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बघू शकताय सुरुवातीला मी 1च वाटी टाकत आहे, तर नंतर पुढं चालून सांगणार आहे तुम्हाला का किती बेसन पीठ लागलेलं आहे मला। तर आता इथं पाव चमचा इतकी हळद टाकून घ्यायची आहे। हळद थोडीशी कमी टाका याच्यामध्ये, म्हणजे काळपट कलर येणार नाही तळल्याच्या नंतर वड्यांना जास्त टाकल्याच्या नंतर। तर बघू शकता इथं मी 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मोठ्या नाश्त्याच्या चमच्याने आपल्या 2 चमचे इतकी पांढरी तीळ घालून घेतलेली आहे याच्यामध्ये। आणि आता याला एकजीव करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करायचा आहे, म्हणजे सगळे मसाले मेथीला वगैरे लागतील आणि मेथीमधलं जे काही पाणी राहिलेलं आहे थोडंफार ते या पिठाला ॲब्झॉर्ब होऊन जाईल। तर बघू शकता असं चोळून आपल्याला याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आता थोडं पाणी घालून आपल्याला हे मळून घ्यायचं आहे, घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे म्हणू शकताय।
तर जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही। बघू शकताय मला बेसन पीठ आणि एक अर्धी वाटी बेसन पीठ लागलेलं होतं, तर सगळंच मिळून बेसन पीठ 1.5 वाटी इतकं बेसन पीठ लागलेलं होतं। तर आता लिंबाच्या आकारा इतके गोळे तोडून घ्यायचे आणि असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे चपटा। अशाच पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहेत सगळेच। वडे बनवून झाले की इथं पॅन घेतलेला आहे मी तळण्यासाठी, तर पॅनच घ्या शक्यतो, किंवा पसरट कढई असेल तर पसरट कढईमध्ये वगैरे तळू शकताय। तर तवा असेल खोलगट थोडासा तर तव्यामध्ये सुद्धा तळू शकताय, म्हणजे शक्यतो कमी तेलामध्ये तळलं की क्रिस्पी होतात, तेलही कमी लागतं आणि तेल नंतरनं आपल्याला थोडंसंच उरतं त्याच्यामध्ये, मग कोणत्या तर एखाद्या भाजीमध्ये घातलं की होऊन जातं। तर जास्त प्रमाणात तेल लागतं कढईमध्ये तळल्याच्या नंतर, म्हणून मी इथं पॅनचा वापर केलेला आहे। आणि आता मीडियम गरम करून घ्यायचं आहे तेल, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि सगळे वडे जे बनवून घेतलेले आहेत आपले ते याच्यामध्ये एकापाठोपाठ एक सोडून द्यायचे आहेत। जेवढे मावतीन पॅनमध्ये तेवढे वडे आता याच्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। तर बघू शकताय एक बाजू तळून झाल्याच्या नंतर पलटी मारून घ्यायचा आहे। कमीत कमी एक अर्धा ते 1 मिनिटापर्यंत आपल्याला वेळ लागतो एक बाजू भाजून घ्यायला किंवा तळून घ्यायला। तर बघू शकताय शक्यतो 1 मिनिट याला हात म्हणजे चमचा वगैरे काही लावायचं नाही, तर हलका कलर आल्यासारखा वाटला की खालच्या बाजूला मग आपण दुसरी बाजू सुद्धा पलटी मारून घेणार आहोत। तर बघू शकता उलट पुलट करून ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे ब्राऊन कलर येईपर्यंत तळलं की वडे खायला क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात आणि चव सुद्धा छान लागते या वड्यांची। तर बघू शकता कलर थोडासा आला की लगेच पलटी मारून घ्यायचा आहे, खालची बाजू सुद्धा परत एकदा पलटून घ्यायचं आहे। आता मी परत एकदा पलटी मारून घेत आहे वडे सगळे। तर बघू शकताय अशाच पद्धतीने ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणू शकताय। तर अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। ताटाला लावण्यासाठी भज्याच्या ऐवजी हे जर बनवलात वडे तर झटपटही होतात, जास्त तामझाम सुद्धा करायची गरज नाही याला। तर बघू शकताय मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी ब्राऊन कलरमध्ये आता वडे तळून झालेले आहेत म्हणू शकताय। अप्रतिम लागतात चवीला, नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तळून झालेले आहेत वडे, आता आपण काढून घेऊया। जेवढं जास्त वेळ उलट पुलट करून तळून घेचाल तेवढे वडे खूप छान लागतात, खायला सुद्धा भन्नाट लागतात। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू परत एका रेसिपीमध्ये।